मुंबई पुणे कनेक्टिंग लिंकच्या एंट्री पॉइंट जवळ दरड कोसळल्याची अत्यंत मोठी बातमी समोर येते. या घटनेची गांभीर्याने दखल घेत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी आज थेट घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत MSRDC आणि पोलीस प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे डोंगरावरील पाण्याचा प्रवाहाचा मार्ग बदलला आणि अचानक मोठ्या प्रमाणावर दगडमाती खाली आली. सुदैवाने या दुर्घटनेत कनेक्टिंग लिंकच्या मुख्य बोगद्याला कोणतीही हानी पोहोचलेली नाहीये. मात्र एंट्री पॉइंटवरील शो स्लॅब आणि संरक्षण भिंतीचा काही भाग कोसळलाय. घटनास्थळावरून बोलताना मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी स्पष्ट केले की सध्या दाट धुके आणि पावसामुळे डोंगराच्या माथ्यावरील परिस्थितीचा अचूक अंदाज येत नाहीये. पाऊस ओसरताच तज्ज्ञांच्या मदतीने संपूर्ण भागाची तांत्रिक पाहणी केली जाईल. दरम्यान रस्त्यावरील मलबा हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असून रस्ता वाहतुकीसाठी कधी खुला करायचा याचा अंतिम निर्णय पोलीस आणि MSRDCच्या संयुक्त पाहणीनंतर घेतला जाईल, अशी माहिती मंत्र्यांनी दिली आहे. शिवशाही न्यूज प्रतिनिधी शुभम कोदे, सातारा. हा जो कनेक्टिंग लिंक आहे हा ओपन होऊ शकतो आणि त्याच्यामुळे या ठिकाणी दरड कोसळल्याविषयी प्रशासनाला माहिती मिळेल. तर ही जी आपण आता हे जे बघतोय ही 6 ते 3:30ला वेगळं 3:30ला आपलं जे कंट्रोल सेंटर आहे त्यांना तो लगेच लक्षात आला, त्यांनी लगेच अलर्ट दिला आणि बाकी आपण ट्रॅफिक थांबवली. त्यामुळं जे आपण एक तर आपण लक्षात घेतलं पाहिजे की जी सिक्युरिटीची सगळी सिस्टम बसवली ही 24/7 काम करते ही वस्तू तिथे. आता इकडून जो पाण्याचा प्रवाह आपण बघतो आपण पण सगळ्यांनी बघितलं, हा प्रवाह यापूर्वी कधी तिकडनं आलेला नाही. हा मोठा प्रवाह आल्यामुळे त्याच्या मागं मोठे मोठे दगड आले आणि जो आपला दर्शनी भागाचा बीम आहे त्याचा ऍक्च्युली स्ट्रक्चर किंवा बोगद्याची कसा काही तो दर्शनी भागाचा बीम जो आहे तो वरनं खाली कोलॅप्स झाला दगडांकडून. आता बऱ्यापैकी हटवण्याचं काम झाले, अजून 1-2 तासात सगळं काम संपल. हे झाल्यानंतर पोलीस डिपार्टमेंट वाहतूक किती चालू करायची इकडनं हे पोलीस डिपार्टमेंट निर्णय केला. नाही, हा स्लॅब नाही आहे, हा वरचा बीम आहे. म्हणजे आता आपण समोरचा जर बोगदा बघितला, समोर जो बीम दिसतो तो बीम वरनं खाली आलाय, स्लॅबला काही झालं नाही. त्यामुळे स्ट्रक्चरला काही नाही आहे. जो दर्शनी भागाचा बीम आहे तो वरनं दगड त्याच्यावर आल्यामुळं पाण्याचं प्रेशर आल्यामुळं तो बीम वरनं खाली ते झालेला आहे. बाकी कुठेही त्यांनी गेले असा धोका नाहीये, कुठेही त्याच्यामध्ये काही स्ट्रक्चर डॅमेज नाहीये. थोडं हे जे आहे ते एकदा काढायचे जे झाले त्याच्यामध्ये होईल. त्याच्यानंतर आम्ही एकदा स्ट्रक्चर जे काय असेल ते आपण तपासणी करणार आहोत. भविष्यात अशा प्रकारे दरड कोसळू नये यासाठी काय खबरदारी घेण्यात येणार आहे? आता थोडं जर या टेक्निकल गोष्टी आपल्याला बघायला लागतील थोडा, पण त्याला एकच आहे की पाऊस आणि धुकं जे आहे त्या 2 गोष्टी कमी व्हायला लागतील. त्याच्याशिवाय ह्याच्या वर जाऊन म्हणजे डोंगरामध्ये काही उपाययोजना करणं गरजेचं आहे. तर आता आपण इथं आहे जे वरनं लूज माती दगड किंवा समजा वरचा काय ओढे वगैरे जे आहेत ते जर डायव्हर्ट करायचे झाले तर वरची काय परिस्थिती आहे डोंगराची ती थोडी बघून आपल्याला हे करायला लागणार. IITचे वगैरे आपण लोक बोलवलेले आहेत, पण आत्ताच्या परिस्थितीत तर आपण बघतो की पाऊस चालू आहे, धुकं आहे, वारं आहे. त्यामुळे तिन्ही गोष्टी आपल्या जे काही नियोजन करायचं त्याच्या जरा विरोधात आहेत. त्यामुळे हे थोडं कमी झालं की आम्ही IIT असेल टेक्निकल यांच्याकडनं त्याच्यावर जे असेल ते पुढची उपाययोजना करू. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.